नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शेतीच्या जमिनीवरती घर किंवा अन्य बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडनं NA म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर परवानगी घेण्याची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतलाय. यापुढे बांधकाम आराखडा मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडनं स्वतंत्र NAची परवानगी घेण्याची गरज आता लागणार नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये महत्त्वाची सुधारणा करणारा शासन निर्णय आणि राजपत्र जारी करण्यात आले. जमीन महसूल संहितेतील नवीन सुधारणेनुसार शेत जमिनीवरती बांधकामासाठी नगर रचना विभाग तसेच स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी किंवा मंजुरी हीच आता NAची परवानगी असणार आहे. आतापर्यंत नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम नकाशाला मंजुरी घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन NAची परवानगी घ्यावी लागत होती आणि त्यासाठी चक्रा माराव्या लागत होत्या. नवीन नियमानुसार जर एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार झाला असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच NA परवानगी मानली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदेची गरज राहणार नाही. तर अनेक बँकांना कर्ज देताना NA परवानगीचा आग्रह धरत असतात. मात्र नियोजन प्राधिकरणाची परवानगी आल्यानंतर बँकांनी NA परवानगीचा आता आग्रह धरू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश सर्व बँकांच्या निदर्शनास आणून द्यावेत असेही निर्देश शासनाने दिलेले आहेत. बिनशेती झालेल्या मिळकतींवरती दरवर्षी आकारला जाणारा अकृषी कर आकारण्यात आता येऊ नये. सदर सुधारणेच्या दिनांकापर्यंत दरवर्षी आकारला जाणारा थकीत अकृषी कराच्या वसुलीपोटी सूट देण्यात आली आहे. ज्या मिळकती दिनांक 31 डिसेंबर 2001 रोजी किंवा त्यापूर्वी बिनशेती झालेल्या आहेत त्या मिळकतींवरती दरवर्षी आकारल्या जाणाऱ्या NA कराऐवजी 2001च्या चालू वार्षिक दर विवरणानुसार निर्धारित केलेल्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 47 मध्ये नमूद टप्प्यांनुसार आणि दरानं अधिमूल्याची रक्कम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये भरणं संबंधित मिळकत धारकांना अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर सदर रक्कम ही दंड आणि व्याजासह वसूल करण्यात यावी असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. संबंधित नियोजन प्राधिकरण जमिनीवरती विकास किंवा बांधकाम परवानगी दिल्यानंतर इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली किंवा विकास नियंत्रण नियमावली तसेच डिजिटल 7/12मध्ये NAची नोंद करता येणार आहे. ज्या ठिकाणी ऑनलाईन संगणकीय प्रणाली नसेल त्या ठिकाणी तेथील तहसीलदारांनी ही नोंद करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवटादार वर्ग 2 यांच्या दर्जामध्ये बदल होणार नाही. त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं नजराना शुल्क मात्र भरावंच लागणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं हा फार मोठा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला घरं बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारची NA जमीन करण्याची गरज नाही आहे. यासाठी तुम्हाला आता केवळ आराखडा मंजूर करून घ्यावा लागणार आहे नगर रचना विभागाकडनं आणि तो झाल्यानंतर जागा आपोआपच NA होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.